बादशाह आज तर सयाजीरावांचा बंगला साला लई श्रीमंत दिसतो म्हणायचा म्हणूनच याच्या ऐश्वर्याला बोलून याच्या पैशाला बोलून त्याला माझा भाषा विश्वजित अरे चला माझ्याशीच बेईमानी केला बादशाह अरे बादशाह या गरीब मामाचा काळी तोलास रे काळी बादशाह अरे या श्रीमंतीला बोलून बादशाह तू माझ्या मुलीशी बेईमानी केलास रे अरे अरे काय गुन्हा होता माझ्या मुलीचा अरे काय गुन्हा होता माझ्या मुलीचा अरे या पैशाला बघून या श्रीमंतीला बघून साऱ्या माझ्या भाषेच्या प्रेमाच्या चिंध्या उडवला रे बादशाह नाही बादशाह तुला सोडणार नाही बादशाह अरे सहन लावणार तुझ्या सुखी संसाराला तुझा सुखी संसार उद्ध्वस्त करणार अरे या पैशासाठी माझ्याशी गद्दारी केला अरे बादशाह तुला सोडणार नाही बादशाह माझ्याशी गद्दारी नाही बादशाह माझ्याशी गद्दारी नाही अरे जोपर्यंत तुझा संसार उद्ध्वस्त करणार नाही ना तोपर्यंत मी स्वच्छ बसणार नाही बादशाह अरे बादशाह करणार नाही ना तोपर्यंत मी स्वच्छ बसणार नाही अरे माझ्या चपट कारस्थानाला बिचार भले भले सोडमी मामा हात लावे घराची मालकीन साली एक कजांग बाई आणि तो मालक काका तिच्या मांजरासारखा फिरते माग आणि पोरगाचं काहीच नाही सब ताटाखालचे मांजर म्हणून आहेत रे बापा पण आमची प्रियाताई आहे ना आमची प्रियाताई गरीब गाय आहे बिचारी तिच्या नशिबामध्ये काय लिहून आहे कुणास ठाऊक तिचं कसं होणार हे देवच जाणणार आता आम्ही नौकर माणसं आम्ही तरी काय करणार आहोत म्हणून म्हणतात ना आली या भोगाशी असावे सादर लागली थंडी तर पांघरावी चादर आपल्याला काय करायचंय आपल्याला आपल्या डार्लिंग कडे जायचंय गुलाबाचं फुल घेऊन जातो रे बाबा यांचं कसं होते देव जाणो जातो
तुला भेटायला आलाय. बाहेर ये लवकर. अगं कुठं आहेस तू? अगं तुझ्या बाबतीत मी काही बरंच ऐकलं. राहुल, अगं तू इथे कसं आली? अगं आजकाल तू बगीच्यामध्ये मला 4-5 दिवस झाले कधी भेटायला आली नाहीस ना. आणि तुझा बघताच नाही. आणि तू आशा सुद्धा करू नकोस मला भेटण्याची सुद्धा. अरे मी बंदिस्त आहे रे, तुला समजत कसं नाही. मला इथून बाहेर जाण्याची परमिशन सुद्धा नाही रे राहुल. राहुल, मी तुझे हात जोडते, तू इथून बाहेर जा आणि पुन्हा कधी माझ्याशी बोलू नको आणि कधी भेटू सुद्धा नको. प्लीज रे राहुल, तुला किती सांगायचं. जा म्हटलं ना, जा तू इथून. अगं बघू दे कुणाला. मी कुणाला घाबरतो का? अगं मी प्रेम करतो तुझ्यावर. अगं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो प्रिया. होता प्रेम, पण आता नाही. तुला ऐकायचंच आहे ना, तर सांगू काय, माझा लग्न दुसऱ्याची जुळलं आहे. आणि कधी सुद्धा तू विचार करू नको माझा. पहिलं होता प्रेम. हो, आपण दोघं जण एकमेका प्रेमाची शपथ घेतलं होतो का आपण लग्न करू म्हणून. पण आता कधी असं होणार नाही. कसं सांगू मी राहुल तुला, कसं सांगू मी राहुल तुला. कसं सांगू मी राहुल तुला रे राहुल तुला. दोन दिवस झाले माझ्या लग्नाला, दोन दिवस झाले माझ्या लग्नाला. माझा ठाकूर राहुल मी तुला, दोन दिवस झाले माझ्या लग्नाला, दोन दिवस झाले माझ्या लग्नाला. कसं सांगू मी राहुल तुला रे राहुल तुला. दोन दिवस झाले माझ्या लग्नाला, दोन दिवस झाले माझ्या लग्नाला. माझा ठाकूर राहुल मी दोन दिवस झाले माझ्या लग्नाला, दोन दिवस झाले माझ्या लग्नाला. आई पायली आईचे सुख, आई पायली आईचे मुख, 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 आई पायली आईचे मुख रे आईचे मुख. आई आहे रे सासरचे सुख, आई आहे रे सासरचे सुख, आई पायली आईचे मुख रे आईचे मुख. अगं प्रिया तू जगाबाज आहे. अगं तू माझ्या प्रेमावर आणि माझ्या पावलावर नाकारू. अगं तू माझ्या प्रेमाचा अपमान केली आहेस.
आईशिवाय दुसऱ्याची लग्न करू शकत नाही. प्रिया तू दगाबाज नाही आहेस असं मला सांग की तू खरंच दगाबाज नाही का प्रिया? हो रे राव, आता सुद्धा आणि पहिले सुद्धा मी तुझ्यावर खूप प्रेम करते रे. पण आता सुद्धा असं वाटते का मला तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत सुद्धा प्रेम नाही करत रे. पण काय करू, माझ्या आई बाबाचं ऐकावेच लागत रे मला. त्यांच्या शब्दाच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत राव. ते मला काही सांगू नकोस. आपल्याला आमच्या प्रेमाचा निर्णय लावायचा आहे. नाही कोणा चल आपण पडून जाऊ आणि एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपण लग्न करू. मला एकमेकापासून वेगळं करणार नाही का? मी सांगतो ते ऐक माझं. का राहुल तू समजून घेत नाहीस रे असं? माझ्या सोन्या, तू असं नको करूस रे आणि विचार सुद्धा करू नकोस. अरे मी तुझ्या सोबत पडून जाईन ना, समाज काय म्हणाली? अरे समाज अरे या समाजाची अजिबात तुम्हाला काळजी नाही आहे. आणि मला फक्त प्रिया तू प्रिया चल लवकर. काही नाही, चल कसला विचार करतेस? आज आपण पडून गेलो नाही ना. तो आपला स्वप्नांचा शामियाना पोचडेल बघ. आपल्याला जिवंतपणी मरण यातना आपल्या तुकड्या डोळ्याने बघावे लागतील आम्हाला. म्हणून म्हणतो तुझ्या गेलेल्या वचनाला आपण ही संधी आहे प्रिया आपल्याकडे. राहुल असं नको करूस. अरे छातीवर दगड ठेवून जगावीच लागेल तुला आणि मला हळूहळू विसरून जा. मी पण तुला हळूहळू विसरून जाईल. तुला आठवतंय आपण बघितलेलं स्वप्न? राजा राणीचा सुखाचा संसार आणि त्या संसार वेलीवर बहरलेला एक कोंडस बाळ आठवतंय तुला? असं आपण एक स्वप्न घेतलंय प्रिया. कशी काय विसरणारी? मला आठवते ते दिवस, मला पूर्ण आठवते. पण ते दिलेले वचन कुठल्याही वागण्याला न घाबरता वेळ प्रसंगी मी माझ्या प्रेमाला निरोप देते रे. पण मागून नाही घ्यायचं, समजून घे. आणि माझा तर विचार कर रे राहुल. माझं नाईलाज मी तुझ्या पायावर पडते राहुल. बस काय करणार आणि माझ्या आई वडिलांचं ऐकावेच लागेल मला. चल आपण अशा ठिकाणी जाऊ ना तिथे फक्त प्रेम आणि माणुसकी असेल. आपलं प्रेम आणि माणुसकी असेल प्रिया. असं नको करू ना प्रिया. माझं ऐक. चल चल ग प्रिया, चल. बाबा, मी तुम्हाला सांगितलं होती ना, हा जो राहुल आहे आणि मी ह्याच्यावरच खूप प्रेम करते. नालायक कार्टे,
अगं तू याच्यासाठी पळून जाणार होतीस? बोल बोल ना. अरे नवला खलकटा, तुला लाज नाही वाटत? आमच्या घरी यायचं आणि आमच्याच आबरूवर हात घालायचं, हे संस्कार दिले का तुझ्या बापाने? तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. अगं प्रियाच्या मर्जीनुसार आणि माझ्यासोबत यायला तयार आहे. आमच्या दोघांचं प्रेम आहे आणि आम्ही दोघे लग्न सुद्धा करणार आहोत. हो खबरदार, माझ्या प्रियाची लग्न करण्याची आशा केलास तर अरे जाणून टाकीन तुझ्या सगळं तुझ्या खानदानीला. काय करणार तू? कागं काढते, तुला कळत कसं नाही ग? अगं उद्या तुझं लग्न होणार आहे आणि उद्या तुझं लग्न होणार आहे आणि आज या नानाच्या सोबत पळून जाण्याला निघालीस. बाबा मी त्यांना वचन दिले आणि मी म्हटले का जीवन साथी म्हणून तुझी बनून आता केली म्हणून, आणि तुम्ही का असे बोलता? आग लागू द्या तुझ्या वचनाला आणि मलाही जाणून टाक त्या चितेवर, म्हणजे तुला समाधान वाटेल. नाही बाबा, असे नको बोला. अनाशना अविचार मी करतोय, मी तू करतोस का? साहेब मी हात जोडतो, पण माझ्यापासून माझ्या प्रियाला वेगळं करू नका. आमचं एकामेकावर प्रेम असं आहे, आम्ही एका सोबत राहू शकतो. अगं मी नाही जगू शकणार साहेब, तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार. काय म्हणलास करते तू? तू तिच्याशिवाय राहू शकणार नाहीस? हा? अरे आणि तू म्हणतेस मी तिच्याशिवाय जगू शकत नाही ना, ती म्हणते तुझ्याशिवाय जगू शकत नाही. अरे हे बघ, माझ्या घरात माझ्या समोर उभं राहण्याची तुझी लायकी आहे का? बोला. समजा तुझी जात पात धर्म तुझ्या घरी काय आहे नाही ते सोडलं आणि तुझ्याशी प्रियाचं लग्नही करून दिलं. आहे 2 घास खायला, अरे साधे घालायला अंगावरती सोयीस्कर कपडे नाही, मळे प्रेम. प्रेम कुठला सुख देणार आहेस त्या पोरीला तू? स्वतःची लायकी बघायची, नंतर श्रीमंत घराण्यामध्ये हात घालायचा. चांगलं ठाऊक आहे मला, तुमच्यासारखे भिक्कारडे मुलं श्रीमंताच्या घरात टाळे घालायचे, मुलीसोबत अय्याशी करायची आणि नंतर पोपट बनून पिंजऱ्यामध्ये घुसून पैशाला नाही काय आमच्याच पैशाने श्रीमंत व्हायचं स्वप्न बघायचे, हेच ना? अरे तू आमच्या साधारण घरी नौकर ठेवण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. प्रियाचं लग्न फक्त विश्वजित सोबत होणार, शेवटचा निर्णय म्हणला. आणि आज हळद आणि उद्याच लग्न. तेव्हा प्रियाला विसरून जा तर चांगलं राहील, अन्यथा गाठ या मायाची आहे. ते राहू सोबत कसल्या परिस्थितीमध्ये राहते रे. उपाशी पोटी पाणी पिऊन जीवन सखेल मी. आंब्याच्या छताखाली मी जपेल मी माझ्या राहुलला. वेळपणीने मी 4 घरची पाणी धुणी करेन. सर्वच माझं राहुल आहे.
लग्न करणारे तुम्ही का समजून घेत नाही? अगं माया, हा तिच्या डोक्यातून राहुलचा भूत नाही गेला वाटतोय. अगं हे पुरी, अगं उद्या तुझं लग्न होणार आहे. अगं 4 पाहुणे आपल्या घरी येतील. अगं त्याच्या समोर माझी इज्जत घालवू नकोस का बाई? काय काय पुरी, तू काय केलीस ग माया? हे सगळं तुझ्यामुळे घडतंय माझ्या घरात. हे बघ राहुल, आमच्या घरात कीड तू आहेस आणि याला करायची. माझ्या नवऱ्याला जर कमी जास्त झालं ना तर तुला या जगातून उठवायला मला मिनिट लागत नाही. दाखवते तुला माया देवीचा. हे पाणी तिथे जा. जा तू जा. तुला नोकरी केली जा. आता पाण्याला एवढा वेळ लागतो तुला? तुझ्या दुकानात आहे की ते मेले पाहिजे? आणि तू कट काढतो कसलाय? नाही मी कधी राहू तू इथून निघून नाही. जा जा जा. सुखाने संसार कर. आता तुझा बाप मेला राहुल, मला ना तरी चालेल. जा. नाही राहू, जा तू इथून. आणि आजपासून मला भेटू सुद्धा नको. नाही जाऊ शकत. राहू, जा. जा राहू. अगं प्रिया, आता आहे. प्रिया, आता आहे. अगं भैया, इकडे ये. काय? अरे माझ्या घरी येऊन माझ्या प्रियाला पळवून नेण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, तुझी एवढी हिंमत. हे बघ, यानंतर माझ्या प्रियाच्या संसारात ढवळाढवळ केलीस ना, चल तुला कलकसी नाही वेळा बनलास प्रियाच्या बाई. तुला कलकसी नाही वेळा बनलास प्रियाच्या बाई. तुला कलकसी नाही वेळा बनलास प्रियाच्या बाई. तुला कलकसी नाही वेळा बनलास प्रियाच्या बाई.
दोघे यालाच म्हणतात की षडयंत्र असं रचायचं तिला माहितही नाही झालं पाहिजे आणि दुःखही नाही वाटत. यालाच म्हणतात साप भी मर गया और लाठी भी ना आता येईल त्या कार्टीची मजा. मायादेवी आहे एवढी नीच कमेणी आहे ना, एखादी गोष्ट मनाशी धरली ती केल्याशिवाय राहतच नाही. आधी सांगितलं ना तुला, या पुढे माझ्या दारात लाट ठेवायची नाही म्हणून. मग मरू शकतेस ना. अरे जगू शकत नाही तर मग आत्महत्या करायची, नाही तर एखाद्या देवळात जाऊन संन्यास घ्यायचा. चालेल बस ना. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला करायचं. त्यामुळे तुला 4 पैसे भिकही मिळेल आणि तुला खायलाही मिळेल. काम ना काज काय मूर्ख. स्वतःच्या स्वार्थासाठी इतक्या नीच खालच्या पातळीवर उतरू शकतात म्हणून आज वाटलंय मला. आई बाबा तुम्ही पाप केलं पाप. काय बोलतोस? होय आई ते खरंच बोलतोय मी. पण या पापाच्या वाट्यात मी मात्र उतरणार नाही. म्हणजे अगं 2 निरागस प्रेमी जीवांना तुम्ही वेगळं केलं. आई महापाप केलं तुम्ही, महापाप. पण मी मात्र या पापाचा वाटेकरी होणार नाही. खूप सहन केलंय मी. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत आलोय, पण माझ्या प्रियाताईला दोष देत आलोय. पण यानंतर बिलकुल नाही. अगं यानंतर माझ्या त्या प्रियाताईच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. अगं आजपासून हा तिचा भाऊ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. अगं जोपर्यंत मी या घरात आहे ना तोपर्यंत मी तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार. मिस्टर सयाजीराव आणि मायादेवी हे लक्षात ठेवा. हे महापाप केलं ना तुम्ही, त्या पापाचा प्रायश्चित तुम्हाला भोगायला नाही जर लावला ना तर नावाचा आदेश म्हणून सांगणार नाही. लक्षात ठेवा. काय बघते मी, मलाच काय कळत नाही. अहो आपला मुलगा ही भाषा वापरतोय. छे माझा आदेश अशा माझ्या बोटावर फिरणारा आज मला असा बोलेल हा स्वप्नातही विचार केली नव्हती. काय बघते मी. अरे आदेश, अरे या तळ हाताच्या पोळाप्रमाणे जपलेली मी तुला. तुझ्या आशा आकांक्षा तुझ्या आईशी पूर्ण केल्या मी. अरे तू इथे गेला काय तिथे गेला काय केलं काय त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही मी. अरे चक्क तू आईला नको नको ते बोलून गेला. नाही रे आदेश, मी स्वप्नात कधी असा विचारही केला नव्हता. खरंच अहो काय करायचं आणि काय नाही मला ह्या पोराचं काही कळतच नाही.
याच्यातून मार्ग तरी कसं काढायचा आपण? हा नाही, काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे आता.